कलर्स मराठी आज प्रोमोजवर प्रोमोज रिलीज करत आहे. आय थिंक त्यांनी 4-5 प्रोमोज तर ऑलरेडी रिलीज केलेले आहेत, पण त्यातला एक जो आहे तो आज नक्कीच अटेन्शन ग्रॅब करत आहे. तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल मी कुठल्या प्रोमोबद्दल बोलते. तर येस, आपण बोलणार आहोत निकी आणि वर्षा यांच्यामध्ये जी आर्ग्युमेंट झाली त्या प्रोमोबद्दल. तर हा प्रोमो सकाळीच रिलीज झाला आणि तेव्हापासूनच हे विचार थोडे माझ्या मनात आहेत की का का असं बोलली निकी. डे 1पासनं निकीला वर्षाताई आवडत नाही आहेत, त्या तिला खटकत आहेत, हे तर अगदी दिसूनच येतं आहे. पण आता मला वाटतं की प्रत्येक संधी पकडते जिथे वर्षाताईंना ती नीचा दाखवू शकेल आणि हेच अगदी तिच्या वागण्यातून दिसून येतं आहे. प्रोमो तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला माहिती आहे तिथे चर्चा होत असते लिव्हिंग रूममध्ये जेव्हा बिग बॉस अशी एक अनाउन्समेंट करतात ज्याच्यात ते सांगतात की तुम्हाला बेड वापरायची परवानगी नव्हती. आणि आपण सगळ्यांनीच काल बघितलं की वर्षाताई झोपलेल्या होत्या बेडवरती आणि मग कोंबडा आरवतो वगैरे वगैरे. तर मला वाटतं हे त्या संदर्भात असावं. तर वर्षाताई तिकडे मान्य करतात की हे चुकून झालं आहे, पण तरी ज्या आविर्भावात निकी बोलते त्यांच्याशी ते मला तरी योग्य वाटत नाही आहे. तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही मला जरूर कळवा. निकी चक्क त्यांना म्हणते की तुमच्यामुळे आम्हाला भोगावं लागतं आहे. ही स्टेटमेंट एकदम करेक्ट आहे. दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला काही तोटा होत असेल, काही नुकसान होत असेल किंवा कष्ट होत असतील तर अर्थात आपल्याला राग येतो, पण तो व्यक्त कसा करावा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर ती म्हणते की तुमच्यामुळे आम्हाला भोगावं लागतं आहे, आम्हाला जमिनीवरती झोपावं लागतं आहे. इथपर्यंत पण ठीक आहे, पण ती जे एक वाक्य बोलते की तुमची अक्कल तेव्हा कुठे गेली होती, म्हणजे जेव्हा तुम्ही बेडवर झोपला होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेलेली होती, हे बोलणं झालं का? हे बोलणं झालं, हे शोभतं असं बोलणं नॅशनल टेलिव्हिजनवरती एका बाईला जी तुझ्यापेक्षा तुझ्या वयाच्या दुपटीने मोठी आहे. म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये निकीने सांगितलं मी 28 वर्षाची आहे, तर वर्षाताई नक्कीच तिच्या वयापेक्षा साधारण दुप्पटच आहेत. तर मग का म्हणजे थोडासुद्धा मान देता येत नाही का? अगदीच कबूल आहे की या कॉन्टेस्टंटमधले म्हणजे ह्या शोमधले सगळे कॉन्टेस्टंट्स एकसारखे असतात, इक्वल असतात, पण ते कुठल्या दृष्टीने? ते कॉन्टेंडरशिपच्या दृष्टीने ना. शेवटी वयावयाचा तर फरक असतोच आणि लहानपणापासून आपण हेच शिकतो ना की समोरच्याशी आदराने वागा आणि एस्पेशली मोठ्यांशी. तर मग निक्कीनी एवढ्या मोठ्या बाईला, एवढ्या मोठ्या सुपरस्टारला असं बोलणं, हमरी तुमरीनी वागणं, तुमची अक्कल कुठे गेली म्हणजे चक्क अक्कलच काढली ना त्या 3 वर्षात त्यांची. तर हे मला तरी खूपच चुकीचं वाटतं आहे, खूप चुकीचं वाटतं आहे. आणि हे म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती नक्की ह्याचा मुद्दा केला जाणार आणि तो केलाच जावा इनफॅक्ट अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. निक्कीचं काय होतं आहे ना, ती बिग बॉस हिंदी खेळून आलेली आणि बिग बॉस हिंदीचा जॉनर आणि बिग बॉस मराठीचा जॉनर थोडा वेगवेगळा असतो. तर हे तिला समजून घ्यायला पाहिजे. ती अग्रेसिव्ह जशी त्या बिग बॉसमध्ये होती किंवा तिने तो अप्रोच फॉलो केला असेल तर तो एक्झॅक्टली सेम इथे रेप्लिकेट होईल का नाही होईल ह्याचा तिने विचार करायला हवा. तर आणि जरी म्हणजे काहीही गेमची स्ट्रॅटेजी असो यार, एक बेसिक रिस्पेक्टफुली बोलणं येत नाही तर मग कायच येतं तुम्हाला. नक्की काय केलंस तू, हे काय केलंस? तुमची प्रतिक्रिया काय आहे मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. पुढच्या प्रोमोजसाठी आपण लवकरच भेटू.